प्रिंट मीडियातल्या तब्बल 2 दशकांच्या यशस्वी वाटचालीनंतर शेती प्रगतीचे इलेक्ट्रॉनिक माध्यमात दमदार पाऊल घेऊन येत आहोत शेती प्रगती समाज माध्यम वाहिनी। नमस्कार शेतकरी मित्र, शेती विकासामध्ये कृषी विस्तार हा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो। देशाच्या वेगवेगळ्या कृषी विद्यापीठांमध्ये, कृषी संशोधन केंद्रामध्ये किंवा थेट शेतामध्ये शेती विकासाचं, शेती संशोधनाचं काम वेगवेगळ्या पद्धतीने सुरू असतं। पण ते शेतकऱ्यांपर्यंत केव्हा पोहोचतं तिथं कृषी विस्तार कार्यकर्ता हा काम करत असतो। आज आपण अशाच एका हरवणारी कृषी विस्तार कार्यकर्त्याला भेटणार आहे। सांगली जिल्ह्यातलं कसबे डिग्रज हे त्याचं गाव। राहुल बोकरे हा असाच एक कृषी विस्तार कार्यकर्ता आहे, ज्यानं देशभरातल्या विविध ऊस संशोधन केंद्रावरून 27 प्रकारचे ऊसाचे वाण एकत्रित करून त्यापासून ऊसाची रोपं तयार करतो आणि त्याचं पुन्हा देशभर त्याचं वितरण करतो। एक भन्नाट अशी हा कृषी विस्ताराचं काम करणारा कार्यकर्ता आहे। अवघं B.Com पर्यंतचं शिक्षण, घरची शेती, शेतकरी स्वतः शेती करतो। मात्र उमेदीच्या काळात त्यांनी अनेक प्रकारची कामं केली। कृष्णा नदीच्या पात्रातून वाळू उपसला, स्वयंपाकगृह चालवलं, डाटा ऑपरेटर म्हणून एका कंपनीमध्ये काम केलं। तरी सुद्धा जीवनाला काही स्तर येत नव्हतं, म्हणून स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू करावा या उद्देशानं 2008 मध्ये राहुल बोकरेंनी स्वतःची ऊस रोपवाटिका सुरू केली। ऊसाच्या डोळ्यापासून ऊसाची निर्मिती करणं आणि त्याची रोपं तयार करून त्याची विक्री करणं हा त्याचा व्यवसाय। असा व्यवसाय बहुतेक सगळेच लोक करतात, पण राहुलनं याच्यामध्ये खूप वेगळ्या पद्धतीनं काम केलं। स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून तो शेतकऱ्याशी कनेक्ट असतो। ऑनलाईन पद्धतीनं तो शेतकऱ्यांना सगळ्या प्रकारचं मार्गदर्शन करतो। फेसबुकवर आपलं स्वतःचं चॅनल आहे, यूट्यूबवर पण आपलं चॅनल आहे आणि जे इंस्टाग्राम आहे त्याच्यावरनं पण जाते। शेतकऱ्यांचे मोठे मोठे ग्रुप आहेत फेसबुकवर, साधारणतः 10-10 लाख शेतकरी ज्याच्यामध्ये आहेत। त्याच्यावर आपण लहान लहान व्हिडिओ करून लागवडीची पद्धतीचं, खत देण्याची पद्धत, तसंच शेतकऱ्यांना ऊस रोप लावल्यावर काय फायदा आहे, नवीन व्हरायटी लावल्यानंतर त्यांना काय फायदा व्हावा लागला आहे, ह्या ज्या छोट्या छोट्या शेतकऱ्यांच्या बाबी आहेत त्याचे व्हिडिओ आपण सोशल मीडियाद्वारे शेतकऱ्यांना दिले आहे। आणि त्यांना येणाऱ्या अडचणी त्याच्यावरसुद्धा आपण ज्या त्यावेळी व्हॉट्सअपच्या माध्यमातून जे व्हिडिओ किंवा फोटो पाठवतात त्यानुसार आपण त्यांना सुद्धा मार्गदर्शन करतो। ते बियाणं जे आहे ते आपण पाडेगाव संशोधन केंद्रातील बियाणे, VSI मधील बियाणे, तसेच कोइंबतूरवरलं जे मूलभूत व टिश्यू कल्चर बियाणं आहे त्याची लागवड आपण स्वतःच्या शेतामध्ये केलेली आहे। तसेच 15 एकर आपण लीजवर घेतलेलं आहे, तिथं सुद्धा त्याची लागवड केलेली आहे। या माध्यमातून आम्ही जे शेती स्वतः आपण करत आहोत त्यामुळं अतिशय खात्रीचं बियाणं आपण देत आहे। तसेच तरीसुद्धा आम्हाला बियाण्याची फार कमतरता भासते। वर्षाला आपल्याला जवळजवळ 1000 टनाच्या आसपास ऊस बियाणं लागते। त्याचा पुरवठा होण्यासाठी आपण शेतकऱ्यांना मोफत बियाणं दिलेलं आहे आणि खात्रीचं बियाणं आणि विविध व्हरायटीचं बियाणं 50 एकरवर बाहेर सुद्धा आपण मोफत बियाणं दिलेलं आहे। ते बियाणं दिल्यामुळं असा फायदा होतो की प्रत्येक टप्प्याला आपल्याला स्वतः आपण दिलेला बियाणं खात्रीशीर आपल्याला उपलब्ध होतं। शेतकऱ्यांना सुद्धा ह्याच्या फार अडचण आहे। आपण जेव्हा रोप देतो, शेतात उतरतो, तेव्हा त्यांना लागवडीला मजूर उपलब्ध होत नाहीत किंवा तशीच रोपं ठेवलेली पण बऱ्याच ठिकाणी वाळून गेलेली आहेत। असे नर्सरी चालू केल्यापासून एक 8-10 वेळांना 25-25 हजार रोपं, 20-20 हजार रोपं ठेवल्या ठिकाणी वाळून गेलेले आहेत। त्या समस्या ज्या उद्भवतात त्या समस्या दूर करण्यासाठी आपल्याकडं 5-7 टीम आहेत। आता एका वेळी जर म्हणला तर आपण साधारणतः 7 ते 8 गाड्या मिळून एक 20 एकरपर्यंत एका दिवशी लागवड करून देतात। देशभरातल्या बहुतांशी सगळ्या ऊस संशोधन केंद्राकडं तो एक संपर्क शेतकरी म्हणून त्या केंद्रांना भेटी देतो। तिथं चाललेलं संशोधन, तिथल्या नवीन व्हरायटी घेऊन तो परत आपल्या भागात येतो। आज तो वर्षाला जवळजवळ 2.5 कोटीहून अधिक रोपं ऑनलाईन पद्धतीनं देशभर त्याचा पुरवठा केला जातो। महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाब, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश या सगळ्या राज्यामध्ये हे करतो। ऑनलाईन पद्धतीनं त्या भागातले शेतकरी त्या भागात पॉप्युलर असणाऱ्या व्हरायटीची नोंदणी ऑनलाईन पद्धतीनं हे बोकरेंच्याकडे करतात आणि त्याच विश्वासानं, अगदी शेतकऱ्यांच्या विश्वासाला
पात्र राहून चांगल्या दर्जाची रोपं राहुल बोकरे त्या शेतकऱ्यांना पोच देतात. आज त्यांच्याकडं देशभरात ही रोपं पोचवण्यासाठी 5 स्वतःच्या व्हेकल्स आहेत आणि दररोज या व्हेकलच्या माध्यमातून, या वाहनांच्या माध्यमातून राहुल ती रोपं शेतकऱ्यांना पोच करत असतो. त्याचबरोबर त्यांनी या ऊस रोपवाटिकेच्या व्यवसायामध्ये सोशल मीडियाचा खूप चांगल्या पद्धतीने वापर केलेला आहे. सोशल मीडियावरती तो करत असलेले वेगवेगळे प्रयोग, संकलित केलेल्या व्हरायटी, त्याचे वैशिष्ट्य तो त्या सोशल मीडियावर टाकत असतो आणि त्याला शेतकरी रिॲक्ट होतात आणि त्या पद्धतीने त्याच्याकडे बुकिंग करतात. आज राहुल बोकरेंच्याकडं 50हून अधिक महिला आणि पुरुष कामगार काम करतात आणि कसबे, डिग्रज, तुंग आणि जयसिंगपूर या 3 ठिकाणी त्यांनी शाखा ओपन केलेल्या आहेत आणि त्या शाखांच्या माध्यमातून ह्या ओसांच्या रोपांची निर्मिती करून देशभर त्याचा पुरवठा केला जातो. तर हा होता राहुल बोकरे. अजिबात कसली पार्श्वभूमी नाही, शिक्षणही त्या क्षेत्रातलं नाही, तरीही स्वतःच्या जिद्दीवर आणि मेहनतीवर केवळ 18 वर्षात शून्यातनं एवढं मोठं विश्व उभं केलं. ऊसाच्या 27 प्रजाती भारतातल्या ऊस पिकवणाऱ्या जवळजवळ सगळ्या राज्यांमध्ये पोचवल्या आणि त्याही थोड्या नाही, तब्बल 2.5 कोटी रोप दरवर्षी. निश्चितच उल्लेखनीय, अनुकरणीय कामगिरी आहे. सलाम अशा या कृषी विकास कार्यकर्त्याला.